त्वरित भागात पुन्हा स्वागत. आजचा विषय आहे आपत्कालीन व्यवस्थापन आणि डॉक्टर जयेश सिंह शाह इथे मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. डॉक्टर, आपण एक प्रश्न घेऊया. नमस्कार. आत्माराम नागुळकर बोला. हॅलो. हा बोला. मी गोरेगावहून आत्माराम नागुळकर बोलतोय. बरं. प्रश्न असा आहे की दोघांना तुम्हाला नमस्ते. नमस्कार. आता समजा जनरली ह्या बिल्डिंगच्या बांधतात ते विदाउट सपोर्ट बाल्कनीज असतात. बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आलंय माझ्या की कोसळतात, काय काय अपघात होतात. हे योग्य आहे काय अयोग्य आहे? एवढंच. हरिओम, तुमचा हा प्रश्न आहे ते बहुतेक मी आन्सर करण्यापेक्षा एखाद्या आर्किटेक्टने आन्सर केलं बरं. पण एक फक्त तुम्हाला जाणून घेतो की हल्लीचे बिल्डिंग जे काय आहे बाल्कनीची कन्सेप्ट नाहीच आहे आता. कारण इट इज द वीक स्ट्रक्चर, म्हणजे सर्वात वीक स्ट्रक्चर बिल्डिंगचा म्हणजे बाल्कनी असतो. आणि बाल्कनीची काळजी कशी घ्यायची ते प्रत्येक नागरिकाने केलंच पाहिजे. कारण आपण त्या बाल्कनीमध्ये किचन करतो, आपण बाल्कनीमध्ये स्टोर रूम करतो. त्याचा बाल्कनीचा हेतू ते नाहीच आहे, पण आपण ते एक्स्ट्रा रूम म्हणून वापरतो. अधिक वजन पहिलं ते बंद केलं पाहिजे आपण. नमस्कार. सरोज बोला. हरिओम. मी सरोज भिडे बोलते विरारून. बोला. हरिओम डॉक्टर जयेश. हरिओम. हरिओम. तुम्ही सलग प्रश्न विचारून पूर्ण करा. हल्ली धकाधकीच्या काळात आपत्तींना समोर जावं लागतं. तुम्ही टेलिव्हिजन सेटचा आवाज आधी कमी करा. सरोजजी, तुम्ही टेलिव्हिजन सेटचा आवाज कमी करा. बसमध्ये म्हणा किंवा लोकलमध्ये वारंवार बॉम्बस्फोट होत आहेत. मग अशा काळात कोणती काळजी आपत्तीपूर्व घेणं आवश्यक आहे? शिवाय दुसरा प्रश्न आहे की आपत्तीच्या वेळी बघ्यांची खूप गर्दी होते, मग त्यांचा उपयोग करून घेता येईल का? हरिओम, माझे प्रश्न झाले. बरं, आता पहिला प्रश्न होता की हल्ली आपण बघतो ट्रेनमध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत. तर सर्वात पहिली काळजी जी घ्यायची म्हणजे अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्टला हात लावू नये. जर आपण बघितले कुठेतरी वस्तू कोणी विसरलाय तर तो मुद्दामून ठेवून गेलाय की खरोखर विसरलाय ते आपल्याला माहित नाहीये. तुम्ही तुमच्या लक्षात आलं की समजा तुम्ही बसमध्ये आहे तर कंडक्टरच्या लक्षात घालून घेणं हे तुमचं काम आहे आणि बाकीचं कार्य कंडक्टर करतीलच. तसंच जर ट्रेनमध्ये किंवा अशा ठिकाणी तुम्हाला आढळलं जिथे तुम्हाला इन्फॉर्म कोणाला करायचं असेल तर जवळचं पोलीस स्टेशन असेल त्यांना संपर्क करायचा आणि त्यांना लक्षात आणून द्यायचा. आणि त्याच्या आधी जर तुमच्याबरोबर कोणी मित्र वगैरे असेल तर त्यांना त्या स्पॉटच्या जवळ उभं करायचं जेणेकरून कोणी तिकडे हात लावू नये. आणि कॉन्टॅक्ट द नियरेस्ट पोलीस स्टेशन ऑर द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आणि त्यांच्याकडनं सल्ला घ्यायची. नमस्कार. कपिल बोला. नमस्कार. हरिओम, कपिल बोलतोय शिरोडकर घाटकोपरवरून. हरिओम डॉक्टर जयेश. हरिओमजी. हे बघा, जेव्हा आपत्ती अशी घडते आणि अशा आपत्तीच्या ठिकाणी जेव्हा आपण मदत कार्य करायला जातो त्याला प्रॉब्लेम काय होतो की पोलीस ऑथॉरिटी जी असते ती आपल्याला कोऑपरेट करत नसते. कारण खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात, कारण ते आपल्याला आतमध्ये एंटर करू शकायला देत नाहीत. कारण बरं, तुम्ही सलग प्रश्न विचारा. हॉस्पिटलला जेव्हा आपण जातो मदत करण्यासाठी त्यावेळेला पण ते गेटवरती चढवतात. तुम्ही टेलिव्हिजन सेटवरचा आपला आवाज ऐकू नका, प्रश्न पूर्ण करा. हॅलो. ओके, आय थिंक आय गॉट द क्वेश्चन. त्यावेळेला प्रॉब्लेम असा होतो की ते आपल्याला मदत करण्याची फार इच्छा असते पण आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. मग आपण अशा वेळेला जर पोलीस ऑथॉरिटीशी एनरोल केलं तर त्याबद्दल जरा तुम्ही मला मार्गदर्शन कराल का? बरं. बरं, तर या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की आपत्कालीन व्यवस्थापनचा तुम्ही जेव्हा कोर्स करता तेव्हा तुम्हाला एक आयडेंटिटी कार्ड दिलं जातं. आणि ते आयडेंटिटी कार्ड देतो कधी तुम्ही रेग्युलर सराव करतायत जेव्हा आम्हाला निश्चितपणे समजतं की बाबा हा व्यक्ती ट्रेन झालेला आहे तर त्याला आयडेंटिटी कार्ड दिलं जातं. आणि या आयडेंटिटी कार्ड जर तुमच्यावर असेल आणि तुम्ही काही एकटे जाणार नाही आपत्तीच्या वेळेस, तुमची पूर्ण टीम असणारच आहे. आणि आपत्तीच्या वेळेस तुम्ही तिकडे गेलात आणि जर तुम्हाला समजवलं व्यवस्थित तुम्ही कशाला आल्यात इकडे तर निश्चितच आपले ऑथॉरिटीज मदत करतातच आहे. अजूनपर्यंत आमचा अनुभव आहे गेले कमीत कमी 6 बॉम्ब ब्लास्ट मुंबईला झाले. प्रत्येक आपत्तीत आमचे व्हॉलंटियर्स तिकडे पोहोचले होते आणि कधीही एकाही वेळीच आम्हाला कुठल्या ऑथॉरिटीजने अडवलं नाहीये. उलट त्यांनी वेलकम केलं की या मदत करा. म्हणजे मला वाटत नाही की आपल्या ऑथॉरिटीज कोणाला अडकवतो. हा प्रश्न आपण पाहूया आणि ऐकूया.
एखादी दहशतवादी कृत्य करणारी संशयास्पद व्यक्ती आपल्याला बस स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावर आढळल्यास अशा वेळी निश्चित काय कृती करावी? तर हा प्रश्न त्यांचा असा आहे की इफ यू सी अ सस्पिशियस पर्सन तर काय करायचं. आता सस्पिशियस पर्सन हे नेमका ठरवणारा कोण? कारण काय काय लोकांना प्रत्येक व्यक्तीवर सस्पेशन येतो. म्हणजे प्रत्येक वेळीच तुम्ही जाऊन काही पोलिसांना बोलवणार नाहीये. जर तुम्हाला वाटलं जरी की हा माणूस काही व्यवस्थित नाहीये, काहीतरी त्याच्या मनामध्ये गोंधळ चालू आहे, गडबड करायची इच्छा आहे, तर जवळच्या पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःहून काही स्टेप घेऊ नका, कारण ते शेवटी तो माणूस पळून जाणार आहे. मग त्याला जे काही करायचं तो नक्कीच करणार आहे, आणखीन गोंधळ करणार ते. तर जवळच्या पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करा आणि तो माणूस जातो कुठे, करतो काय, जर तुम्हाला फॉलो करता आला तर करायचं ते. नमस्कार, वैभव. हा, बोलतोय. बोला. हा, नमस्कार. मी वैभव कुलकर्णी बोलतोय, मुंबईवरनं. अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा हा जो सामान्य लोकांना प्रशिक्षित करायचा प्रयत्न आहे तो खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर मला डॉक्टरांना हेच विचारायचंय की आता जे बॉम्बस्फोट झालेत त्याच्यात आपल्या ते जे संस्थेचे काही कार्यकर्ते म्हणतायत त्यांनी खरंच काही मदत केली असेल तर तसं त्यांनी उदाहरण द्यावं. आणि त्याबरोबर मला एक विचारायचंय की इतका जर सुंदर उपक्रम जर ही संस्था संस्थेने सुरू केलाय तर मग त्याच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी ही संस्था नक्की काय करते आणि आम्हा सामान्य माणसांकडून काही त्यांना मदत मिळू शकते का? बरं, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर म्हणजे हे की अल्फा नमस्कार सारख्या कार्यक्रमात आपण डॉक्टरांना आमंत्रित केलं, ही प्रसाराची आणि प्रचाराची एक स्टेप आहे की एक पायरी असं म्हणूया. बरं, आणि पहिला प्रश्न होता की बाबा तुम्ही जाऊन नक्की केलं काय तिकडे. तर हल्लीचा बॉम्बस्फोट घाटकोपरचा होता. बॉम्बस्फोट झाला आणि नुकत्या 15 ते 20 मिनिटात आमचे कमीत कमी 25 कार्यकर्ते त्या स्पॉटवर पोहोचले. आम्हाला कसं कळलं हे पण जाणं आवश्यक आहे. आमचे कार्यकर्ते म्हणजे DMVs हे मुंबईभरात आणि महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी असतात. ते स्वतःचं आयुष्य जगतातच आहे. जेव्हा त्यांना आता घाटकोपरला असताना बॉम्बस्फोट झाला, जवळचा जेव्हा DMVला कळलं ते आम्हाला इन्फॉर्म केलं. तिकडे पोहोचल्यानंतर म्हणजे एवढं लवकर पोहोचून तोपर्यंत आपले ऑथॉरिटीज जस्ट अरायव्हिंग. रेस्क्यू मेथड्स म्हणजेच बचाव कार्यामध्ये आमच्या व्हॉलंटियर्सनी मदत केली. फर्स्ट एडचा उपचार म्हणजे प्रथम उपचार चालू केलं आणि या रुग्णांना, या व्यक्तींना, पेशंट्सना जवळच्या हॉस्पिटल्सला शिफ्ट करण्यात खूप मदत केली. एकदा तिकडे गेले की तिकडे पण प्रथम उपचार सुरूच होता, चालूच होता. या प्रत्येक DMVकडे एक किट असतं, रेस्क्यू किट असतं, ज्याच्यात औषधं आणि ड्रेसिंगचं मटेरियल हे असतंच. त्याचा वापर करून ताबडतोब ट्रीटमेंट त्यांना दिली. हे सगळं झाल्यानंतर वॉर्डमध्ये क्राऊड कंट्रोलला खूप मदत केली त्याने. कारण आपण बघतो की अशा वेळेस गोंधळ खूप होते, नातेवाईक आतमध्ये येतात, मग इतर डॉक्टरला काम करायला बाधा खूप होते. तर ते रोखण्याचं काम आपल्या व्हॉलंटियर्सने केलं होतं आणि शेवटच्या वेळेस निघायच्या आधी संपूर्ण वॉर्ड साफ करून दिला होता त्यांनी. नमस्कार. किरण, बोला. माझा प्रश्न असा आहे की अनेक वेळा आपण बघतो की रस्त्यावरती ऍक्सिडेंट वगैरे होतो, त्यावेळेला आम्हालाही वाटत होतं की मदत करावी म्हणून, पण नक्की कळत नाही की काय करावं. कारण की असं वाटतं की पोलिसांच्या ह्याच्यामध्ये आपण मार्गाने फसू का, तर नक्की तिथे काय करावं. दुसरी गोष्ट, माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा जो मी कोर्स सांगताय तर याची फी वगैरे काय आहे, कोर्स ड्युरेशन वगैरे काय आहे? नमस्कार. बरं, आता जर तुम्ही ऍक्सिडेंटमध्ये सापडलात किंवा तुम्ही ऍक्सिडेंट बघितला तर मदत करायची की नाही करायची हे विचार केलंच नाही पाहिजे. तुम्ही सामान्य नागरिक म्हणून तो तुमचा भाऊबंद आहे किंवा तुमचं कर्तव्य आहे की यू हॅव टू गो अँड हेल्प हिम. प्रश्नच नाहीये, मदत केलीच पाहिजे. आणि पोलीस मला इन्क्वायरी करणार हे विचारच कशाला करतो आपण? पोलीस पण आपले बांधवच आहे, ते पण आपल्या मदतीसाठीच आहे, ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाहीये. आणि रूल्स असे आहे की जर तुम्ही मदत केली तर तुम्हाला काय चौकशी येतच नाही, प्रश्नच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कोर्सची फीस काय आहे, तर फीस एकच आहे की तुम्ही सातत्याने शिका आणि दुसऱ्या बांधवांना शिकवा. तुमची मी शिकेन आणि माझ्या बांधवांना शिकवेन, हीच आमची फीस आहे. त्याशिवाय आम्ही एकही पैसे घेत नाही, एक काडी सुद्धा घेत नाही आम्ही. बरोबर. आणि यासाठी कुठे त्यांनी संपर्क साधावा यासंबंधी तुमचा आपण दूरध्वनी क्रमांक लोकांसाठी दाखवूया. प्रेक्षक हो, तुम्हाला डॉक्टरांचा संपर्कासाठी क्रमांक नक्कीच आम्ही दाखवू. पुन्हा भेटूया आपण ही थोडीशी विश्रांती घेऊन.